था पुरंदरचा वेढा पडला कसा, मिर्झा राजे स्वराज्यात आला कसा आणि स्वराज्यात मिर्झा राजा आला का, प्रश्नचिन्ह पडलाच पाहिजे। नमस्कार मंडळी, मी हरीश हांडे, सांस्कृतिक शिलेदार युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ल्याचा तह का केला आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर कसा झाला हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या भावाने खूपच सुंदर पुरंदर किल्ल्याची एक प्रतिकृती तयार केलेली आहे, ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्या व्हिडिओतून सर्व तो माहिती देणार आहे। आणि ही जे आयोजन केलं होतं ते आहे स्वराज्य शिलेदार प्रतिष्ठान प्रभादेवी इथलं हे मंडळ आहे आणि मंडळाने खूप सुंदर आयोजन केलं होतं। त्यातलाच हा किल्ला, पुरंदर किल्ल्याचा हा इतिहास तुम्हाला बघायला भेटणार आहे, नक्कीच बघा। धन्यवाद हा व्हिडिओ बघताय म्हणून। जय शिवराय। हा किल्ला बांधण्याची संकल्पना काय? आता हा पुरंदर हंदा बघायला गेला तर पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात हा किल्ला आहे, पण हा किल्ला असा नाही। आता वरती आर्मी देश झाला, इंग्रजकालीन चर्च झाला, हा किल्ला आपण असा बनवला का तर याचा ऐतिहासिक रूप सगळ्यांच्या डोळ्यासमोर आणण्यासाठी। आता हा किल्ल्याचं भौगोलिक वैशिष्ट्य बघायला गेलं तर समुद्र तटापासून हा किल्ला 4764 फूट, हा भूतलापासून 2500 फूट किल्ला आहे। आता या किल्ल्याचं भौगोलिक बघितलं तर या किल्ल्यावरती 3 ताटे, हे अष्टकोन ताट, पद्मावती ताट आहे, सेंद्रियाचा बुरुज अशा अवैध भक्कम बुरुज या किल्ल्यावरती आपल्याला लाभलेले आहे। आता या किल्ल्यावरती 2 मंदिर आहेत, केदारेश्वर मंदिर आणि पुरंदरेश्वर मंदिर। बघावं आता या किल्ल्याचा तुम्हाला भौगोलिक इतिहास सांगितला तर तुम्हाला या किल्ल्याचा इतिहास असा 1200 वर्ष जुना आहे, पण आपण महाराजांचा इतिहास जर या किल्ल्याला बघायला गेला तर महाराजांचे 3 इतिहास या किल्ल्याला या महाराजांचे 3 इतिहास लाभले ते कोणते? पहिला म्हणजे पुरंदरचा वेढा, दुसरा म्हणजे पुरंदरचा तह आणि तिसरा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म। हा पुरंदरचा वेढा पडला कसा, मिर्झा राजे स्वराज्यात आला कसा आणि स्वराज्यात मिर्झा राजा आला का, प्रश्नचिन्ह पडलाच पाहिजे। नंतरला आता मिर्झा राजा आला का तर आपण शाहिस्ते खानाची बोटं चिरडली, अफजल खानाचा पुतळा फाडला, औरंगजेब चौताळलेला, औरंगजेबाला समजत नव्हतं तर करायचं काय, औरंगजेब स्वतः दख्खनेत उतरत होता, पण नंतर त्याला आठवलं की मिर्झा राजे जयसिंग सारखा राजपूत होता माझ्याकडे असताना मी कर। मिर्झा राजे जयसिंगकडे त्यांनी 80,000 फौज पाठवली आणि ती फौज स्वराज्याकडे रवाना। आता एका हिंदू युद्धावरती आपण विश्वास ठेवायचा कसा, म्हणून औरंगजेबाने सोबत दिलेर खान 50,000 पठाण फौज घेऊन स्वराज्याकडे रवाना झाला। 50,000 ती आणि 80,000 ही 85,000 फौज स्वराज्यात येऊ लागली। इथं पुणे निस्ता म्हणून चालला, इथे होता वज्रगड आणि हा वज्रगड पुरंदर आहे, 2 फोड किल्ल्यांमध्ये फक्त एक खिंड आहे। आता हा वज्रगड सांगावा तर का, मिर्झा राजाने वेढा टाकला, इथे 11 सरदार, पलीकडे 9 सरदार, असे 20 सरदार पुरंदरला वेढा टाकून घुसले। पुरंदरला वेढा पडला, आता करावं काय? मिर्झा राजांनी काढून तोफांचा मारा सुरू केला, तोफा काय गळापर्यंत पोहोचत। आता तोफा पोहोचताना मिर्झा राजांनी ठरवलं पहिला वज्रगड, म्हणून मिर्झा राजे वज्रगड घेण्याचं ठरवलं। वज्रगड घेता वज्रगडाचे त्यावेळेस किल्लेदार होते यशवंत बुवाजी प्रभूंनी तो किल्ला 15 दिवस लढला, 15 दिवस किल्ला लढला, पण शेवटी यशवंत बुवाजी प्रभू धारातीर्थ पडले। आता यशवंत बुवाजी प्रभू धारातीर्थ पडले तर करायचं काय, सैन्य सगळं गेलंय। मिर्झा राजेने वरती तोफा चढवल्या आणि मारा चालू केला बाले किल्ल्यावरती मारा चालू केला। मुरारबाजी देशपांडे 2000 मावळ्यांसह पुरंदरवर स्थित होते। मुरारबाजींना समजेना आता करावं काय, मुरारबाजीने ठरवलं की त्या 2000 700 मावळे आपण खाली घेऊन, तर हा निमुड गेट म्हणजे कोकणी दरवाजा, त्या कोकणी दरवाजातून मावळे खाली उतरले। इकडे मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाची छावणी होती। मुरारबाजी छावणीवर हल्ला करायला नाही, छावणीवर हल्ला सुरू झाला, युद्ध सुरू झाले, रणसंग्राम चालू झाले। मुरारबाजींची तलवार एखाद्या विजेच्या कडकडासाठी रणात वाजू लागली। मुरारबाजी लढत होते, पुढे गेली तर नंतर बघावं काय, दिलेर खान अंबारीत बसला होता हत्तीवर, अंबारीतून दिलेर खानाने बाण मारला, मुरारबाजींच्या कंठात गेला। मुरारबाजींना शेवटचा महाराजांना मुजरा देखील करता नाही आला, इतका दुर्दैवी मृत्यू मुरारबाजींचा या किल्ल्याच्या पायथ्याला झाला। आता मुरारबाजी गेले, किल्ल्याचा किल्लेदार गेला, आता किल्ला लढवावा कसा? खाली 700 मावळे आलेले, 300 मावळे धारातीर्थ पडले, 400 मावळे पुन्हा गडावर गेले। त्यांनी ठरवलं की एक मुरारबाजी केला तर सगळे मुरारबाजी होऊ आणि आपण किल्ला लढू। 400 मावळे वर गेले, किल्ल्यावर होते 1300 मावळे आणि हे 417 मावळ्यांनी परत किल्ला लढवला सुरुवात। ती तारीख होती 16 मे 1665। 16 मे 1665 पासून ते 9 जून 1665 पर्यंत मावळे वरतून किल्ला लढत होते। शिवाजी महाराजांना समजलं की मुरारबाजी गेले
महाराजांना समजलं मुळाबाजी केली, आपले मावळे अजून खूप जातात, दारात तीर्थ पडलं, 300 मावळे खाली दारात तीर्थ पडले तर करावं का? शिवाजी महाराजांनी नंतरला दिलेर खानाला पत्र पाठवले की दिलेर खान बास करेल युद्ध, आपण काची बोलली तुला काय? दिलेर खानाचं परत पत्र गेलं शिवाजी महाराजांना, ठीक आहे 11 तारखेला तुम्ही तिसऱ्या प्रहारी या आणि आमच्या ह्याच्यात या. शिवाजी महाराज तिसरा प्रहार म्हणजे सकाळची 9, 11 तारखेला सकाळी 9 वाजता शिवाजी महाराज दिलेर खानाच्या छावणीत, दिलेर खानाच्या छावणीत शिवाजी महाराजांना सुरू झाला ती तळाची बोलणी. आता तळ होता तहात महाराजांवर अटी लागू झाल्या. त्यावेळी 35 किल्ले होते स्वराज्यात, 35 मधले 23 किल्ले आपल्याला त्याला द्यावे. 23 किल्ले आपण दिले आणि आपल्या समाजात उरले फक्त 12 किल्ले. असा महाराजांनी एकदम बोटावर मोजले ते किल्ले स्वराज्यात राहिले. दुसरी अट काय होती तर 4 लक्ष होऊन म्हणजे महाराजांची मुदत एवढी संपत्ती आपण त्यांना द्यायची. जर शाही खजिन्यातली संपत्ती आपण त्यांना 4 लक्ष होऊन दिली. आता तिसरा पॉईंट काय लागू झाला तर छत्रपती संभाजी महाराज त्यावेळेस फक्त 8 वर्षाचे होते. 8 वर्षाच्या शंभूराजांना 50,000 मनसबदारी देऊन त्यांनी दिलेर खानाच्या छावणीत दिलेर खानाने महाराजांना त्याच्यात सोडून. आता चौथा पॉईंट, शिवाजी महाराज आग्र्याला गेले संभाजी महाराजांसोबत सगळ्यांना माहिती. पण आग्र्याला जाण्याचं कारण आणि आग्र्याला जाण्याची एक महाराजांवरती आलेला दुर्दैवी का तो फक्त या किल्ल्यामुळे आणि या किल्ल्याचा महाराजांना चौथी अट लागली की तुम्ही औरंगजेबाचा 50वा वाढदिवस येतोय, औरंगजेबाने तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या दिवशी आग्र्यात लाल किल्ल्यावर बोलवले. आता महाराज लाल किल्ल्यावर जाण्याचं खरं कारण म्हणजे हा पुरंदर किल्ला. आता आपण बघायला गेलं तळ झाला वेढा झाला सगळं झालं. आता या तळातून आपण शिकलो, तळातून शिकायला भेटलं की पुढे होता राजपूत राजा, आपण होतो मराठी, कोणी हिंदू राजा होते, हिंदू राजा हिंदू विरुद्ध लढत होते. मराठ्यांचा इतिहास आहे, मराठी कधीच परकीय आक्रमण आपल्याला भेटणार नाही. आपण त्यांच्यावरती आपलं वर्चस्व कायम मजबूत. पण जेव्हा आपलाच एक योद्धा आपल्या विरुद्ध लढतो तेव्हा मराठ्यांना तिथे हात करायचं. आणि ती हार नव्हती तर एक वाघाची झेप होती, जी वाघ झेपे आधी एक मागचं पाऊल घेतो, ते पाऊल होतं. महाराजांकडे 1662 साली फक्त 12 किल्ले होते, पण महाराजांनी 1680 पर्यंत त्या किल्ल्याची मजल 360 किल्ल्यांपर्यंत केली. ते फक्त मावळ्यांनी. आता झालं आपण शिकलो त्याच्यातून काय तर आपलाच माणूस आपल्या विरुद्ध लढतोय म्हणून आपल्याला या गोष्टीची संघर्ष करावा लागतो. ते झालं. तिसरा पॉईंट सांगायला गेलं तर या किल्ल्यावरती बाले किल्ल्यावरती आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला असा या किल्ल्याचा तिसरा इतिहास. आता संभाजी महाराज आपल्या सगळ्यांनाच म्हणजे शिवाजी महाराज जगायला शिकवतात, संभाजी महाराज मरायला शिकवतात. अरे पण तसं मरणं का आणि कुणासाठी तर आपल्यासाठी, आपल्या कपड्यावरची टिकली राखण्यासाठी आणि आपल्या धर्मावरती हिंदू नाव हे टिकवण्यासाठी संभाजी महाराजांनी बलिदान दिलं. तर संभाजी महाराजांना बलिदान आपण कसं व्यक्त करायचं, आपण काय करायचं, फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या म्हणजे संभाजी महाराजांना छळ केलेला काळ. मुकरब खानाने फाल्गुन एक प्रतिपदेला संभाजी महाराजांना पकडलं होतं, तिथून ते फाल्गुन अमावस्यापर्यंत महाराजांची छळ झाली, महाराजांच्या हातूनच छळ झाले. आता आपण करायचं काय, आपण महाराजांना श्रद्धांजली व्हायची 40 दिवस का तर 40 दिवस त्या योद्ध्याने आपल्यासाठी आपल्या अंगाची लचके तोडून घेतली, आपले हात तुटले, डोळे काढले, जीभ काढली, कातडं काढलं, मीठ चटणी अंगावर टाकली. एवढे अत्यंत वाईट कृत्य आपल्या महाराजांसोबत केले. फक्त 2 अटी सांगितलेल्या महाराजांना, इस्लाम कबूल करा आणि स्वराज्याचा खजिना कुठे लपवलाय सांगा. स्वराज्याचा खजिना महाराजांनी दिला असता, तो खजिना परतही मिळवला असता. पण एकदा राजाने इस्लाम कबूल केला असता की प्रजा इस्लाम झाली असती. प्रजेचा इस्लाम वाचवण्यासाठी महाराज मेला, महाराज आपल्यासाठी. तर त्याचे रूल पेडण्यासाठी आपण दरवर्षी फाल्गुन अमावस्या ते फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या आपल्या बलिदान मास राबवतो. बलिदान मास म्हणजे महाराजांना श्रद्धांजली अर्पण करायची. काय करायची तर आपलं ऋण आहे ते ऋण त्यांच्या व्यक्तित्व फेडायचे. त्यासाठी आपण प्रभावी हनुमान मंदिरात दरवर्षी आपण 1 महिना गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीपर्यंत बलिदान मास राबवतो. तर मला सगळ्यांना एकच विनंती आहे की आपण आपल्या प्रती महाराजांचं ऋण फेडण्यासाठी एक आपलं कर्तव्य म्हणून कर्तव्य म्हणून आपण सगळ्यांनी महाराजांचं कर्तव्य म्हणायला या बलिदान मास यावं आणि आपल्या प्रति महाराजांना ऋण व्यक्त पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय.